राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जो विषय नाजूके गुप्ते अवघड जाग्यावरचं दुखणं मानतात. मला होतं थोडं अवघडल्यासारखं, पण आता विषय तसा आहे. तुम्ही तर मारण्याची चकाळता असला ऐकायला, आता हाय ती बरं आहे. आता पण तुम्हाला खरं सांगतो, मला हे सांगायचं नव्हतं. बऱ्याच जणांचं मी गुप्त ठेवतो, पण म्हणलं नाही, नाव बदलून स्थान बदलून सांगायला काहीच अडचण नाही. त्याच्यापासून घेणाऱ्याला फायदाच होणार आहे, तोटा तर काय होणार नाही ना. काय हरकत आहे सांगायला. काय झाला विषय, एक तृतीयपंथी ज्याचं वय 20 आहे आत्ता, आणि त्याचा एक मित्र, तो पुरुष आहे. तो माझ्या 1.5 वर्षापासून संपर्कात, हे पण तुम्हाला सांगतो. तर त्यांची दोघांचा एकत्रित फोन दुपारच्या पारी झाला होता. तासभर बोलले. मला असं वाटलं की काय विषय नेमका आतला आहे, तुमच्यापर्यंत पोचायला पाहिजे. हा जो माझ्या संपर्कातला मित्र आहे, अविनाश नाव ठेवू आपण, काय हरकत नाही. हा अवी, एका केसमध्ये त्यांनी मला बरीच मदत केली ती. काय घडलं, कसं घडलं, चांगला आपला सबस्क्रायबर आहे. त्यांनी, त्याचा एक धाकटा भाऊ आहे, किराणा दुकान आहे घरी. मग त्याच्या धाकट्या भावाचं एका तृतीयपंथी बरोबर, जो तृतीयपंथीबद्दल मला सांगायचे तो हा नाही देणार ठेवा, तो वेगळा तृतीयपंथी होता. त्याच्याशी बोलणं, उठणं, बसणं. तृतीयपंथी त्याला जेवण चायनीज खायला लागला, खर्च करायचा. आणि ते लोकांच्या समाजात, तुम्हाला म्हणजे त्याचं लग्न झालेलं नाही, त्याला तर अशीच उठबस बघितली, लोकांना ते सहन होत नाही. त्या भावापर्यंत कळलं, आहे तुझा भाऊ त्या तृतीयपंथी बरोबर गाडी फिरतो, त्याला कुठं नेतो आणतो, टोल नाक्यावर त्याला बघितलं होतं, हॉटेलमध्ये बघितलं होतं, सारखी दिसतात. काय गोटमेट आहे का काय, लोकांचं असंच असतं. आता ह्या अविनाश आपला सबस्क्रायबर याचं गेली ना कपाळात गोट्या, म्हणला अजिबात नाही, चुकीचं. त्याचं जाऊन द्या, मला कोण पुरुष द्यायचं नाही असं म्हणल्यावर, हा नवयुवक 23-24चा, त्याने लगेच बाया मागं सारल्या. ते तृतीयपंथी, आता ही दोघं तिघं एका ग्रुपने एका रूमवर राहत होती, एकटे काय राहत नव्हते ते. त्यांची एक गुरु आई म्हणतात, ती पण म्हणजे मेन असते ती पण तृतीयपंथी गुरु आई पण तिथंच होती. यांनी गेल्या गेल्या 2 तासात चढवल्या म्हणता, खानाखन 2 स्टाईलमध्ये. हा, त्या धुरंधर सारखी स्टाईल त्याची. पोरांत असंच असतं. ती टाकल्यानंतर ती गार पडले, बा काय झालं काय नाही. ते असे जास्त आक्रमक नाही झाले, काय समजून घेतलं. ह्याची डॅशिंग पोरं बिरं बघितलं, ती थोडं नरामली. गुरुआईला हा विषय नवीनच कळला, काय भानगडी काय नाही. मग माझ्या भावाशी बोलायचं नाही, माझ्या भावाशी संबंध ठेवायचं नाही, नाही तर माझ्याशी गाठी, तुला वॉर्निंग द्यायसाठी आले, 2 कानाखालीत मारून. ते म्हणले चालते, ठीक आहे. विषय मिटला ना तिथं, काय राहिलं होतं का. हा पोरगा, त्याचे संपर्क त्याने बंद केला, हा त्याचा भाऊ जायचा बंद झाला. अचानक एका गावाला जाताना एका टोल नाक्याच्या अलीकडं ज्याला ठणकावलं होतं त्याच्या बरोबर एक 20 वर्षीय किन्नर होती. आणि ती किन्नर त्याला दिसले बा एकटीच. आणि ह्या अविनाशला एवढं माहित होतं की तिला बी हाणलंय गुरु आईनी वळ उठूस्तवर, आणि तो किन्नर त्याला बी हाणलंय, त्या तृतीयपंथीला बी, दोघाला हाणलं होतं. पण ती 20 वर्षीय किन्नर आहे, ही अशी किन्नर होती की कोणी मानणार नाही ही व किन्नर आहे म्हणून. पूर्णपणे स्त्री, फक्त दाढी सुद्धा अजिबात नव्हती, आणि शरीराची ठेव सगळं स्त्रीसारखं. फक्त बोलायला लागले की पुरुषी आवाज निघायचा, त्याच्याहून ती किन्नर ओळखायची. तिला त्याने साईडला घेत थांबला गाडी. नंतर हाच अविनाश तिला स्वतःहून म्हणला चुकलं बरं का, हाणाय नव्हतं पाहिजे, पण गुरुआईनी म्हणले वळ फुट आम्हाला मारलं रे, असं तसं रे, जाऊन दे आम्ही विसरलो, झालं गेलं, ते मला सॉरी बरं, काम करतं सगळं विषय व्यवस्थित होता तोपर्यंत. म्हणला एक काम कर, चहा पाचतो का मला, ती किन्नर म्हणली. आता ती कसं दिसायला 20 वर्षीय, दिखणी एवढी म्हणल्यावर ह्याला थोडं, पोरांना आजकालचं थोडं भारी वाटतं, चला किन्नरला घेऊन चहा प्यायला. चहा काय 5-10 रुपयाची वस्तू, पण चला मला पाचतो. तिथून ते पुढच्या नाक्यावर गेले, तिथं चहाला म्हणले त्यांनी पर्स दाखवली. साधारण 2829 रुपये त्यांनी 3 वाजेपर्यंत त्यांनी कमावले होते त्या किन्नरने. त्याचं नाव काय, म्हणली ज्योत्स्ना, पण मला ज्योती म्हणतात सगळी. बरं ठीक आहे, काय अडचण नाही. तुम्हाला आता हे आपलं ते पटर आपली सगळी अशीच असतात, तुम्हाला सांगतो. ती हुशार असतात. त्याने तिची आतली चौकशी करायला सुरुवात केली.
तुझं वय इतकं कमी दिसतंय, मग तू इकडं कसं काय आली? हे नाही म्हणले, मी किन्नरच आहे, त्यामुळे आमच्या समाजात सोडून आम्हाला जाता येत नाही, आम्ही असेच राहतो एकत्र. मग तिला एका माणसाने बोलावलं तिथं. हा, आणि ही उठून गेली त्या माणसापाशी. तो म्हणला, चोको देशील का? चोको बरं का, ती बी 2-4 जण आहात बघा, लोक लई अडसारीत, काय काय म्हणजे नाही का, चोको घेणार का? 500 देतो. शी आपली त्याला 1 नाही 2 नाही, तिथून गपचीप येऊन परत खुर्चीवर बसली. पण त्या माणसाचं बोलणं तिच्या कुठं डोक्यात फिरत होतं, ती थोडी अशी नर्वस झाली होती. मग सिग्नल पडला होता, 2-4 ट्रका तर थांबल्या बा. थांबल्या की म्हणले, थांब मी थोडं पैसे मागून येते. त्याची ती ही आहे, उदरनिर्वाह करण्याचं साधन आहे. ती गेली, टाळी वाजवली परफेक्ट तसली टाकून टाळी. ते पहिल्या ड्रायव्हरला म्हणलं, दुसरा तिसरा, एक जणांनी 20 रुपये दिले, एक जणांनी 50 दिले, एक जणांनी 10 दिले. 2-4 गाडी तशीच गेली, तसा काही विषय नाही. काय मिळेल ती आपलं त्यांनी घेतलं. तिचा म्हणली, एक ड्रायव्हर चांगला असतो, कोण वाईट असतो, पण मला लोक 500 देतो का, 1000 देतो का, शॉर्ट देतो का, असे विचारतात बरं का. आणि ही काय अजून त्या मार्गाला लागली नव्हती. म्हणजे एखाद्याशी शारीरिक संबंध ठेवून पैसे कमावणे किंवा व्यसन करणे, कारण तिचं वय लय कमी होतं. मग शी असं म्हणल्यावर ती कोणतरी काहीतरी म्हणलं असेल तिला, ती परत येताना तिकडून आली, 500 देतो, करायला देशील का, अशा प्रकारचा शब्द त्यांना वापरलं. ती इतकी म्हणजे डाऊन झाली की ती आली, लागली रडायला. ती ज्योती म्हणू तिला आपण, ती लागली रडायला बा. आता शिवाविनाश ह्याला काय सुधारणा, ए बाई म्हणलं, लोकांना गैरसमज होईल, तू माझ्याबरोबर समोर समोर टेबलवर बसले, लोकांना वाटत ह्योच काहीतरी ते बाई छेड काढली काय, मी मोकार टोलं खाईन, तू काय रडूबिड नको बाबा. मग ती कारड आहे म्हणली, का रडती तू असतंच? म्हणली, हे आमच्या आयुष्यातलं हे दुःख आहे म्हणले. इतकी घाण बोलतात लोक, ड्रायव्हर झालं, हे झालं. अगदी सहज मुका देती कान, चोको देती कान, 500 घे ना 1000 घे. एक तर म्हणले 65 वर्षाचा डांगरे होता. ती गाडगं बिडगं सगळी तयारी केली त्याची. ते थार चालवित आला, मोठमोठ्याला मिशान, ते ताऱ्या पांढऱ्या शिपीत खालून वरून पिकलेला, आणि त्यासल्याला तर लय चढ राहतो. म्हणला 5000 देतो पोरं, हा गोळी खाऊन करणार, असली ब्यावला देशात बरं का. हा, हिला ती आता ती कसं आहे, त्याच्यात नव्हतीच, त्या क्षेत्रात आलं लक्षात. माणूस परिस्थितीने आत वासना असती, हळूहळू हळू स्टेप बाय त्याच्यात तू घुसतो, पण लगेच काय ते होतं. पण ती जेवढं मागून मिळायचं आणि तिला द्यायची, कारण ती देखणी होती तेवढी. मग म्हणले, ती म्हणली, याला प्रेम ह्या असतं का? प्रेमावर नाव म्हणले, प्रेम बिम काही नसतं. ती स्वतःहून म्हणली, तुझं कोणावर प्रेम आहे का? प्रेम ही गोष्ट फक्त वासना आहे का? प्रेम असतं. आता हे आपला पंटर हे, मला माझं सगळ्यात जास्त प्रेम माझ्या आईवडला आहे. बाकीचं आपल्याला, बाकीचं ते बाया बिया बघितलं का तुम्ही, किती जीव लावा, ती कवा ठिस करीन सांगता येत नाही, आणि ती कवा ड्रम मध्ये घालीन सांगता येत नाही. हा, ही एखाद चांगली मिळेल देवाच्या नशिबाने, पहिल्या जन्मात, ह्या जन्मात तर काय तुम्ही पुण्य केलं नाही कुठं ब्याच्या सकट, पण गेल्या जन्मात असलं तर मिळती चांगली. म्हणजे तसं नाही, आपली दोस्ती आजपासून. तू फार छान बोलतो आणि काय नाही, फक्त तथाच तू, म्हणजे असं काय नाही. असं मलाच चल म्हणली, मला एक राऊंड मारून आण. मी राऊंड मारून आण, मला जायचे गावाला दुसऱ्या. म्हणले, मग अजून दिवस आहे, तुला 1 तासाचं रनिंग आहे, फक्त जाऊ. बसली पाठी माग ती ज्योती, अविनाश गाडी चालू केली, अविनाशने निघाली पॅशन, हिरो होंडाची पॅशन निघाली भाऊ. गाडी निघाल्यावर थोडं अंतर गेल्यावर म्हणली, तुला माझ्याशी संबंध करायला आवडतील का? ती तृतीयपंथी म्हणली बरं का, किन्नर म्हणली. आता हे पाठीमागे चिकटून बसल्यामुळे हे आधीच योगरीगर म्हणजे नटवायसर ती कवाच पडून गेली. ती पत्रा नुसता असा हालत होता त्याचा, पण ते का मला नको बा, कारण सबस्क्रायबर आपला होता. महाबा उद्या स्टोरी सांगायला बसले, आणि ते सांगितलीच, पण नाव न घेता सांगितली. नको बा म्हणला, मला तसं नाही बरं का, पण माझ्याकडं ही नाहीये, टोपी नाहीये. आता टोपी म्हणजे काय, मग ती त्यांना सगळे एवढं माहिती नसतं. मग आम्ही टोपी म्हणतो म्हणला, ते कंडोम नाहीये, ती घेऊन आपल्याला काय मिळेल कुठेही भेटन. पुढच्या गावात त्यांनी कंडोम घेतले. दोन आता शरीर संबंध करायचं फिक्स झालं दोघांचं. त्यांनी ऊसाच्या क्षेत्राचा पर्याय निवडला, गाडल्यावर रस्त्याकडेला. तिला मला तुझा आधी, मी येतोच मागून. हा, गेले, रंगारंग कार्यक्रम झाला. आता मी त्यांना प्रश्न विचारलं, आधी त्या आव्याला विचारलं आपल्या. म्हणलं, हे बघ काय बदल होता रे, कारण तो पंटर माझ्यात
ह्याच्यामध्ये त्यांचं 2-3 ठिकाणी होतं, लक्षात घ्या. तो सगळा म्हणजे मुरल्याला गडी होता, अजून लग्न नाही. काय बदल काय वाटला? तर ते आपलं साधं ठोकाळ 2 गाड्यातलं बोलणं. म्हणला फक्त स्किनमध्ये थोडी राठ आहे, पण टोटल बाई मानला खाली. तो मला मानला बरं का. बरं. मग दाढी? म्हणला दाढी नाही. मग किन्नर कशावरून? म्हणला आवाज ती आहे आणि तिला मूल वगैरे होऊ शकत नाही. तसे त्यांनी ते आपण ज्याला एम-आर-आयची चाचणी म्हणतो ती केलेली आहे. आणि तशी ती निष्पन्न झाल्याच्या नंतर मुलगीच होती आधी आणि आईबापाला ते कळल्याच्या पुढं त्यांनी ती ते मेळ्यात नेऊन घातली. बघा म्हणजे असं असतं. जन्म हे अशा प्रकारचं दुःख किन्नर पाठवतात बरं का. आई-वडिलांनी एखादी मुलगी सोडून देणं इतकी सोपी गोष्ट नाही. ध्यानात ठेवा. त्या जीवन बघतात त्यांनाच माहिती. तिथं ती राहायला लागली. पण तिथं बाकीचे जे किन्नर समाज आहे त्यांनी अजिबात कुठलाही तिला त्रास दिला नाही, काय नाही. एकदम आपली सख्ख्या बहिणीसाठी तिचं पालन पोषण जपणूक, ती गुरु माहिती तर सख्ख्या आई बहिणी तिचं सगळं बघायची. म्हणलं चांगलं आहे बा, तसं असतं. मग त्यांचं ते काय जे जमल, आता तिथं काय प्रपंच नाही, काय नाही, काय नाही. पैसे भरपूर मिळतात. मग ते गुरु आईल द्यायचे, त्यांचं ते देवाला सोनं करायचं काय ते चालू असतं. म्हणला त्याला म्हणला सगळी म्हणला ती जर फक्त स्त्री असती तर मी लग्न केलं असतं. एवढे फकाळला आपला सबस्क्रायबर, काय सांगू तुम्हाला. आता हाय ती बरं आहे, बरं म्हणलं जाऊन दे मरू दे. हे जे जीवन आहे ह्याच्यातून तो म्हणजे काय घेतलं तिच्यापासून, तर नेमका घेतलं. म्हणला काही नाही, फक्त गडीभराची मजा होती. नंतर ती मला म्हणली झालं गेलं विसरून जा. पण तिला ते संबंध झाल्यानंतर फार त्रास होत होता, हे पण लक्षात घ्या. ती म्हणली मी ॲडजस्ट करते, मी 2 दिवस घरी झोपून राहते. ती गेली, पण आपली मैत्री कायम शेक हँड केलं. तिला परत आणून सोडली त्यांनी. तिने काय नंतर मागितलं बेगितलं नाही कुठं काय. आली बुवा, आला येऊ घरी आणि मग 2 दिवसांनी मला फोन केला यांनी. काय बोलणं झालं ते, तिच्याशी बोलणं करून दिलं. त्याला काय प्रश्न विचारले. विषय असा आहे की ही फक्त बियाची लागण झाली होती. ते अंकुरित होतं, ते त्यातून कोंब निघतो, ते जाड होतं, त्याला कनिश येतं. प्रकरण कुठलंही असून द्या, फक्त बियाची लागण नका होऊन देऊ. 2 दिवस काहीच नाही झालं, ती तिकडं हे तिकडं. 2 दिवसांनी तिने याला फोन केला बा, त्या ज्योतीने, तुझी फार आठवण येते, चल ना अजून एकदा. चला गुतोडा. मी त्याच्यामुळे म्हणतो असतो ह्याच्यापासून सावध राहा, गुतोडा व्हायला टाइमच लागत नाही. हा, मग आता ह्याची परीक्षा चालू झाली, जावा का नाही, जावा का नाही. ही तर तुंबलेली एकतर म्हणजे लग्न नाही, काय नाही, जावा का नाही. अशा परिस्थितीत जो कंट्रोल करेल त्याला तो खरा माणूस. ध्यानात ठेवा. तिने भविष्यात उद्या, आणि ती फार भावूक होती, ती काय अशी ब्लॅकमेल करणारी मनोवृत्तीची नव्हती, पण ती इतकी इमोशनल मेंटॅलिटीची होती की तिला समजा 5-6 महिने संबंध ठेवले. म्हणले ह्याला समजून सांगितलं 6 महिने संबंध ठेवले, ठीक आहे. 100% तुला ती जर जास्त इन्व्हॉल्व झाली मानसिक दृष्ट्या तुझ्यात, तिथे आपण बघितलं एक टूल सांगितले मी 4 दिवसापूर्वी, तृतीय पण त्याने सुसाईड केल्याची. तिने जर आत्महत्या केली, तुला लग्नासाठी ऑफर केली, तू तर काय करणार नाही मान्य आहे. मग तिने तुझ्या विरहामध्ये जर आत्महत्या केली आणि चिठ्ठी तर तुझ्या नावची लिहून ठेवली, कोण कोणाचं मालक नाही आला, तू फिट गोतला तुझ्या चुंगी सकट. म्हणलं फिट गोतला मग सुट्टी नाही. पोलीस प्रत्येक तालुक्यात पोलीस स्टेशन सक्रिय आहे, तुम्हाला माहिती. काय झालं, कुठं झालं, कशावर झालं, उच्चारला ना बेन बोबाट. लग्न होईल का मग लग्न? त्याला सोडायचाच बुवा देवाला, ती विषयच नाही त्याचं, काय होऊ शकत नाही. म्हणलं ही सावध राहा तू. हा, झालं गेलं, गंगेला मिळालं, पुढचं काय विषय ते बघ तू, पण तू जास्त काय फांद्यात पडू नको. तो हा म्हणलाय, मग आता बघू काय होते. तर संपर्कात आहे, पोरगा चांगलाच आहे, 1.5 वर्षापासून माझ्या संपर्कात आहे. तरी पण कार्यक्रम रंगारंग करून बसलेला आहे एका किन्नरशी. बघू, मला हे कसं होतं हे सांगायचं नव्हतं, पण तेवढ्या पुरतं माणूस त्याच्या आत्तापुरतं सुख बघतो, आत्तापुरती मजा बघतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन काय गुन्हा लपलेला असतो, काय होईल. लोक तुमचं आयुष्य सगळं काही करा, पण रिस्कमध्ये टाकू नका. कारण तुमचं भवितव्य, येणारा काळ हा तुमच्यासाठी, तुम्हाला उज्ज्वल करायचा आहे. तुमच्यासाठी आता कोणी मदतीचं नाही, तुम्हाला स्वतःलाच. हा, तूच तुझ्या हाताने तुझं भवितव्य घडवायचे आणि आईबापाचं स्वप्न साकार करायचे. एवढी माझी तरुणांना मनापासून सांगणे आहे. नाही कुठं पोरी मिळत, बाया मिळत, पण तृतीयपंथी सहज उपलब्ध होतात रस्त्या बिस्त्यावर. तिथं मित्राच्या नादीने तिथं आकडा टाकायचा प्रयत्न करू नका, नाहीतर आकडा गंजून आकड्याला रोग झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या. रामकृष्ण हरी माऊली.